हे ऑल वेलकम बॅक टू बीबाम्सोहॉलिक. आज आपण आकाश महाभूत बघणार आहोत. व्याख्या दिलेली आहे शब्दत्वादी संबंधात आकाशः. प्रशस्त पादांनी सांगितलेली व्याख्या आहे की शब्दत्व या जातीशी जो समवाय संबंधाने असणारा द्रव्य आहे त्याला आकाश महाभूत म्हटलं आहे. त्यानंतर आकाश महाभूताचे लक्षण शब्द गुणकम आकाशम तच्चैकम विभू नित्यम च. तर्कसंग्रहानुसार ज्या द्रव्यामध्ये समवाय संबंधाने शब्दगुण असतो, जो एक आहे, विभू आहे आणि नित्य आहे, ज्याचं उत्पत्ती आणि कारणाला कुठलंही उत्पत्ती आणि विनाशाला कुठलंही कारण नाहीये, असा तो आकाश महाभूत नित्य आहे. शब्दगुण हे श्रोतेंद्रिय ग्राह्य गुण आहे आणि केवळ आकाश महाभूतातच आढळते. शब्दाचे दोन प्रकार घडतात, ध्वनात्मक आणि वर्णनात्मक. ध्वनात्मक जे आहे ते कुठल्याही वाद्यामुळे इन्स्ट्रुमेंटनी उत्पन्न होणारं आहे आणि वर्णात्मक जे आहे ते आपल्या कंठामुळे जो आवाज निघतो ते वर्णात्मक. त्यानंतर शब्दाची उत्पत्ती विविध प्रकारे सांगितलेली आहे. सर्वप्रथम आत्म्याला जेव्हा बोलण्याची इच्छा होते तेव्हा ते बुद्धीसोबत मिळून मनाला प्रेरित करते आणि जेव्हा मनाला प्रेरित करते तेव्हा वायू सुद्धा प्रेरित होतो. मनाला प्रेरणा करून मग वायूला प्रेरणा दिली जाते, ज्यामुळे उरप्रदेशात वायूचं संचरण होते आणि त्याच्यानंतर मग मंदस्वराची उत्पत्ती होते. शब्दगुण जे आहे ते संयोग विभागाने उत्पन्न होत असतो. त्याच्यानंतर आयुर्वेदमध्ये सांगितलेलं आहे की सर्वप्रथम आत्माचा जेव्हा मनाशी संयोग होतो त्यानंतर मनाचा इंद्रियांशी संयोग, इंद्रियांचा त्यांच्या विषयांशी संयोग होऊन मग ज्ञानप्राप्ती होते किंवा शब्दाची उत्पत्ती होते. सर्वप्रथम काय सांगितलं आहे, मन उदानाला प्रेरणा म्हणजे तुमच्या आत्म्याला इच्छा होते बोलायची, त्याच्यानंतर तो मनाला प्रेरित करतो आणि मन उदान वायूला प्रेरणा देतो, ज्यामुळे तो उर प्रदेशातून कंठनाळीत येतो. प्रदेशातून कंठनाळीत येतो आणि तिथं जे स्वरवह स्रोतस असतात त्याच्यामध्ये वर्णरहित शब्दाची उत्पत्ती होते, म्हणजे केवळ ध्वनी उत्पन्न होते. जेव्हा ते मुखामध्ये येतं आणि जिव्हेसोबत त्याचा संयोग होतो तेव्हा वर्णात्मक स्वरूपाची शब्दोत्पत्ती होत असते. त्यानंतर विचितरंग न्याय सांगितलेला आहे, ज्याच्यामुळे ग्रहण आणि वहन होते. शब्दाचे ग्रहण आणि वहन ह्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा आपण शांत पाण्यात दगड टाकतो तेव्हा एक तरंग उत्पन्न होते, म्हणजे लाट उत्पन्न होते. त्या लाटेपासून पुढच्या अनेक लाटा उत्पन्न होतात. अशा प्रकारे एका शब्दापासून दुसऱ्या शब्दाची उत्पत्ती सांगितलेली आहे आणि ती उत्पत्ती कधीपर्यंत होत राहते एका शब्दाने दुसऱ्या शब्दाची, जोपर्यंत त्या शब्दामध्ये शक्ती आहे तोपर्यंत पूर्व शब्दाने येणाऱ्या शब्दाची उत्पत्ती होईल. इथं पूर्व शब्द हा असमवायी कारण सांगितलेला आहे आणि आकाश समवायी कारण सांगितलेलं आहे. त्यानंतर कदंब मुकुल्ल न्याय सांगितलेला आहे. या न्यायाप्रमाणे शब्दाची उत्पत्ती आणि वहन होते. विचितरंग न्यायानुसार ग्रहण आणि वहन होते. कदंब मुकुल न्यायानुसार उत्पत्ती आणि वहन होते शब्दाचे. एका ठिकाणी उत्पन्न होणारा आवाज सर्व दिशांना पसरतो, हे कदंब मुकुल न्यायाने सिद्ध होते. कदंब पुष्प जे आहे त्याच्या पाकळ्या दाही दिशांना विकसित होतात, प्रसारित होतात. त्याचप्रमाणे शब्द सुद्धा एका ठिकाणी बोललं गेलं तर ते सर्व दिशेला पसरतं, असं कदंब मुकुल न्यायामध्ये सांगितलंय. त्यानंतर शब्दाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत कारणभेदाने. सर्वप्रथम संयोगज, विभागज आणि शब्दज. संयोगजमध्ये जसं टाळी वाजविताना जेव्हा 2 कारणांचा संयोग होतो तेव्हा. त्यानंतर विभागज, कागद फाडताना, बांबू चिरताना. शब्दज, वर्ण किंवा ध्वनी. त्यानंतर आकाश महाभूताची उत्पत्ती आत्मापासून सांगितलेली आहे तैत्तरीय उपनिषदानुसार. त्यानंतर शब्द तन्मात्रेपासून शब्दगुणयुक्त आकाश महाभूताची उत्पत्ती सांगितलेली आहे. सुश्रुतांनी सत्व गुणाच्या आधिक्यामुळे आकाश महाभूताची उत्पत्ती सांगितलेली आहे. त्यानंतर वैशेषिकांनी सांगितलेलं आहे की आकाश हे परमाणुरहित आहे, अमूर्त द्रव्य आहे, म्हणून ते अनादी, अनंत, विभू आणि नित्य आहे, एक आहे. सांख्यांनी सांगितलेलं आहे की राजसिक आणि भूतदी अहंकारापासून शब्द तन्मात्रा बनले आणि शब्द तन्मात्रेपासून आकाश महाभूताची उत्पत्ती झाली. त्यानंतर आयुर्वेद आणि वेदांत दर्शनानुसार शब्द तन्मात्रेचा अर्धा भाग आणि इतर तन्मात्रेचा 1/8 भागाने आकाश महाभूताची उत्पत्ती. त्यानंतर आकाश महाभूताचे गुण, विशेष गुण शब्द आहे. सुश्रुतांनी सत्वगुण सांगितलेला आहे. चरकोक्त अप्रतिघात, म्हणजे ज्याला कुठेही बाधा येत नाही. वैशेषिकोक्त निष्क्रमण आणि प्रवेशन. निष्क्रमण प्रवेशन म्हणजे असं महाभूत जो इतर द्रव्यांना स्वतःच्या ठिकाणी येऊ देतो आणि जाऊ देतो. भावप्रकाशोक्त, लघु आणि प्रशस्त पादोक्त 6 गुण सांगितलेले आहेत, ते म्हणजे शब्द, संख्या. आकाश सिन्स तो परमाणुरहित आहे, म्हणजे अमूर्त द्रव्य, त्याला परमाणु नाहीये, त्यामुळे एक ही संख्या त्यामध्ये नित्य आहे. परिमाण सुद्धा विभू असल्यामुळे महत् परिमाण आहे. पृथकत्व, इतर 8 द्रव्य आणि पदार्थापेक्षा वेगळेपणा त्याच्यामध्ये आढळतो. संयोग आणि विभाग, कुठलीही शब्दोत्पत्ती जर व्हायची असेल तर त्याच्यासाठी आकाशीय जितकेही काही द्रव्य आहे त्यांच्याशी संयोग विभाग होणे गरजेचे असते. त्यानंतर आकाश महाभूताचे महत्व आणि उपयोग. सर्वात प्रथम निष्क्रमण आणि निगमन.
आकाश महाभूताव्यतिरिक्त असं इतर कुठलंही महाभूत नाहीये, जे स्वतःच्या स्थानात इतर द्रव्यांना किंवा भावपदार्थांना प्रविष्ट होऊ देतात. त्यानंतर शरीरातील जे आपले स्त्रोतस आहे, अंतर्मुखी आणि बहिर्मुखी स्त्रोतस, ज्यामध्ये धातूंची उत्पत्ती होते, वहन होते आणि परिणमन होते. म्हणजे एका धातूपासून दुसऱ्या धातूची निर्मिती होते. हे स्त्रोतस आकाशीय द्रव्य असतात. त्यानंतर शरीरात जेवढ्या काही विकृती उत्पन्न होतात, त्यानंतर श्रवण परीक्षा, ताडन परीक्षा, क्षकिरण परीक्षा हे सुद्धा होते. शारंगधर आणि योगरत्नकारांनी जे रोगाचे 8 परीक्षण पद्धती सांगितल्या, त्यामध्ये शब्द परीक्षणाचा प्रमुख उल्लेख होतो. शरीरावयवाचे प्राकृतिक वैचारिक स्वराच्या आधारावर अरिष्ट लक्षण याचे वर्णन होते. त्याच्यानंतर रसक्षयाने शब्दासहिष्णुता हे प्रमुख लक्षण आढळते. शब्दोत्पत्तीसाठी आकाश महाभूत समवायी कारण आहे. कारण जेव्हा कुठे तुम्हाला वर्ण किंवा ध्वनी उत्पन्न करायची आहे, त्यासाठी पोकळीची गरज असते आणि ती पोकळी म्हणजे आकाश महाभूत. आकाशीय भ्रूणाचा आयुर्वेदात रोग शमनासाठी आणि स्वास्थ्याच्या हितकारासाठी उपयोग होतो. आकाश महाभूताचा वायू महाभूताशी संयोग होऊन तिक्त रसाची उत्पत्ती होते, जे ज्वरनाशक आहे. जेव्हा मानसिक किंवा मानस रोग होतात, तेव्हा रोग्याचे मनोबल वाढविण्यासाठी मधुर शब्द, नाद किंवा संगीताद्वारे चिकित्सा केली जाते, ज्याच्यामुळे मानसशक्तीचे वर्धन होते. अशा प्रकारे आपण आपले पंचमहाभूत कंप्लीट केलेले आहे. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू.